शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अखेर आज सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे की अखेर आज जे पैसे आहेत ते हेक्टरी अनुदान मिळणार आहे। एकंदरीत बातमी जाणून घेण्याआधी आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच सोबतचे जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला ऑल करायला विसरू नका, जेणेकरून सर्वच अशा प्रकारची जे व्हिडिओ असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मागील हंगामामध्ये जेव्हा कापूस आणि सोयाबीन शेतमालाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि तेच नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रोत्साहनपर जे अनुदान आहे ते जाहीर केलं होतं आणि हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या 5,000 रुपये प्रमाणे याप्रमाणे देण्यात येणार आहे। मात्र हे अनुदान जमा होण्याऐवजी तारीख पे तारीख असा एक खेळ सुरू असलेला आपल्याला दिसतो आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री यांच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे पैशाची तरतूद केली ती रुपयांची तरतूदची घोषणा सोयाबीन कापूस आणि याचा जो निर्णय झाला तो जे काल जो तारीख होती 29 तारखेलाच मिळणार होतं, पण ते अनुदान हे जे आहे ते आज 30 तारखेला मिळणार आहे। एकंदरीत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। आधार संलग्न बँकेमध्येच हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे शेतकऱ्यांचे बँक पासबुक आहे ते खात्यावर तातडीने पैसे जमा केले जातील असे मुंडे तसेच महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे यांनी सुद्धा अशी जे घोषणा आहे ती घोषणा केली होती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी त्यांचे जे कौतुक आहे ते केलं होतं। तर एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जे पैसे आहेत ते पैसे जमा होणार आहेत। एकंदरीत महत्त्वाची बातमी आहे की तातडीने हे जे पैसे आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना महत्त्वाची बातमी आहे। अनुदान वाटपाचा सर्वप्रथम 10 तारीख जी आहे ती ठरली होती आणि चा मुहूर्त ठरला होता, मात्र 10 तारखेला मिळाला नाही, ती टळून गेल्यानंतर 17 तारीख दिली। 17 दिवस अनुदान मौन बाळगले आणि नंतर सुद्धा तारीख पे तारीख असा 19 सप्टेंबर आला, नंतर 29 सप्टेंबर आला आणि आता 30 सप्टेंबर सुद्धा आलेला आहे आणि आज अखेर शेतकऱ्यांच्या तातडीने जे पैसे आहेत ते पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। 29 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने हे पैसे जमा होणार आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।